झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी साई संस्थांबाबतची। शिर्डी संस्थांचं नवं विश्वस्त मंडळ 15 दिवसात स्थापन करा असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज दिलेत। अहमदनगरच्या संदीप कुलकर्णी आणि संजय काळे यांनी शिर्डी संस्थांच्या विश्वस्त मंडळाविरोधात 2012 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती। त्यात विश्वस्त मंडळाच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला होता। यावर सुनावणी करताना हायकोर्टानं 28 मार्च 2012 ला जुनं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं। त्यानंतर मंदिराचा कारभार पाहण्यासाठी नगरचे जिल्हाधिकारी, कोपरगावचे जिल्हा न्यायाधीश आणि मंदिराचे सीईओ असं त्रिस्तरीय विश्वस्त मंडळ स्थापन केलं होतं। गेल्या वर्षभरापासून हेच विश्वस्त मंडळ काम पाहत होतं। कोर्टानं सरकारला नवं विश्वस्त मंडळ स्थापन करण्यासाठी नियमावली तयार करायला सांगितली होती। त्यानुसार सरकारनं नियमावली कोर्टापुढे सादर केली। त्याच आधारावर आता नवं विश्वस्त मंडळ 15 दिवसात स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले। नव्या विश्वस्त मंडळावर राजकारण्यांपेक्षा भक्तांना स्थान द्यावं, पारदर्शक पद्धतीनं नवं विश्वस्त मंडळ नेमावं असेही आदेश हायकोर्टानं दिले। त्यामुळे आता शिर्डी संस्थांच्या विश्वस्त मंडळावर राजकारण्यांची वर्णी लागण्यापेक्षा शिर्डीतल्या सर्वसामान्यांना स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली। दरम्यान नव्या नियमावलीवरही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलाय। त्यासाठी नवी याचिका दाखल करा असं हायकोर्टानं सांगितलंय। त्रिसदस्यीय जी कमिटी आहे त्या त्रिसदस्यीय कमिटीनेच कारभार बघावं। जर 15 दिवसाच्या मध्ये सरकारकडून जर समजा कमिटी नेमली झाली नाही तर ही त्रिसदस्यीय कमिटी पुढे कंटिन्यू काम करत राहील। पण ही त्रिसदस्यीय कमिटी कुठल्याही प्रकारचे मेजर आणि फायनान्शियल डिसिजन घेणार नाही। माननीय उच्च न्यायालयाने आज शासनाला असे निर्देश दिले की 15 दिवसाच्या आत नियमानुसार नवीन समिती गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। किती दिवसाच्या? 15 दिवसाच्या। तोपर्यंत कारभार कोण बघणार? तोपर्यंत पूर्वी जी काही त्रिसदस्यीय समिती कारभार बघत होती तर तीच समिती कारभार बघत राहील। झी 24 तास एक पाऊल पुढे।